आगमन काळातील तिसरा रविवार, वर्ष दुसरे. ख्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, गोरेगाव सेमिनरीमध्ये धर्मगुरूंसाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण घेत असताना एके दिवशी क्लासमध्ये आमच्या प्रोफेसरनी आम्हाला एक प्रश्न विचारला. हू आर यू? तू कोण आहेस? प्रत्येकानं एका वाक्यामध्ये स्वतःची ओळख करून द्यावी असं आम्हास सांगण्यात आलं. वर्गामधील एक ब्रदर उभे राहिले आणि त्याने स्वतःचं नाव सांगितलं आणि ज्या धर्मग्रामामधून ते आले होते त्याविषयी माहिती दिली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रोफेसर म्हणाले, आय एम नॉट आस्किंग यू युअर नेम अँड फ्रॉम वेअर यू हॅव कम. I am asking you, who are you? Just introduce yourself in one sentence. मी तुझं नाव आणि गाव विचारलेलं नाही, एका वाक्यामध्ये तुमची ओळख करून द्यायला सांगितले आहे. आमच्यापैकी काही जण म्हणाले, मी मानव प्राणी आहे. कोण म्हणाले, मी व्यक्ती आहे. कोण म्हणाले, आय एम अ ह्युमन बीइंग. कोण म्हणाले, आय एम अ रॅशनल बीइंग. एक जण म्हणाला, आय एम अ सोशल ॲनिमल. मी वैचारिक प्राणी आहे, मी सामाजिक प्राणी आहे. अशी नानाविध उत्तरे आम्ही देत होतो. आम्ही देत असलेल्या उत्तराशी प्रोफेसर समाधानी नव्हते. प्रोफेसरच्या त्या एका प्रश्नानं आम्हा सर्वांना एक वेगळ्या विश्वामध्ये नेलं, एक वेगळ्या मनस्थितीमध्ये, विचारामध्ये, चिंतनामध्ये नेलं. जो तो विचार करू लागला, हू एम आय? व्हॉट इज माय आयडेंटिटी हिअर ऑन दी अर्थ? मी कोण आहे? मी माझी जगाला ओळख कोणत्या शब्दामध्ये आणि कोणत्या वाक्यानं करून द्यावी, जी माझी खरी खुरी ओळख असू शकेल? शेवटी प्रोफेसर म्हणाले, आय एम द इमेज अँड लाईकनेस ऑफ गॉड. दिस इज माय ट्रू सेल्फ. आपण प्रत्येकजण परमेश्वराचे प्रतिरूप आहोत. देवाने आम्हापैकी प्रत्येकाला त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे आणि त्याच्यासाठी तयार केलेला आहे. ही आपली खरी ओळख आहे, ही आपली खरी आयडेंटिटी आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या योहान लिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये परमेश्वराकडून आलेल्या आणि पाठवलेल्या योहानाला यरूशलेमेहून यहुद्यांनी पाठवलेले याजक आणि लेवी, ते धार्मिक पुढारी आणि अधिकारी योहानाला विचारत आहेत, आपण कोण आहात? हू आर यू? इस्रायल लोक तारकाची आणि मसीहाची, यहुद्याच्या राजाची आतुरतेने वाट पाहत होते. योहान परमेश्वराचा अग्रदूत बनवून प्रभूविषयी आगाऊ सूचना देण्यासाठी, प्रभूचा मार्ग आणि प्रभूच्या वाटा सरळ करण्यासाठी, इस्रायल लोकांमध्ये तारकाविषयी जनजागृती आणि वातावरण निर्माण करण्यासाठी, प्रभूचा एक सेवाभावी सेवक म्हणून, एक निष्ठावंत, एक भक्तिमान संदेष्टा म्हणून या पृथ्वीवर अवतरलेला होता. इस्रायलच्या प्रत्येक श्रद्धावंतानं आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त करावं, पश्चाताप करावा, जीवनाचे वाईट मार्ग, वाईट वाटा सरळ कराव्या आणि योहाना करवी यार्दे नदीवर पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यावा म्हणून तो लोकांना आमंत्रण देत होता, लोकांना पाचारण करीत होता, बोलावत होता. बरेचसे लोक योहाना करवी यार्दे नदीवर पश्चातापाचा बाप्तिस्मा घेत होते. ही बातमी चौफेर पसरू लागलेली होती. तारक मसीहा हा योहानच आहे की काय, अशाचे विचार लोकांच्या मनात घोळू लागले होते. चोहूकडे योहानाविषयी चर्चा चालू होती. योहान नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी याजक आणि लेवी योहानाला विचारतात, आपण कोण आहात? हू आर यू?
मी ख्रिस्त नाही, मी तारणारा नाही, हे योहानाने नम्रतेनं कबूल केले होते. मी एलिया नाही, मी संदेष्टा नाही, मी ख्रिस्तही नाही, हे स्पष्टपणे त्यांनी याजकांना आणि लेवींना सांगितले होते. तरीही ते पुन्हा पुन्हा खोलून खोदून विचारतात, स्वतःविषयी आपलं काय मत आहे? तुम्ही कोण आहात? स्वतःबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि या प्रश्नाला उत्तर देताना योहान बाप्तिस्ता यशिया संदेशाच्या ग्रंथाचा त्या भाकिताचा आधार घेऊन म्हणतो, परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्यांची वाणी मी आहे. परमेश्वराची, प्रभूची, ईश्वरी प्रभूचा मी आवाज आहे, अशी तो स्वतःची ओळख करून देतो. ज्याच्याविषयी मी बोलतो आणि तुम्हा सांगतो तो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तो तुम्हामध्ये या क्षणी उभा आहे, परंतु तुम्ही त्याला ओळखत नाहीत. तो जगाचा प्रकाश आहे. जगाचा प्रकाश म्हणून योहान बाप्तिस्ता प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देतो. लेवी आणि याजकांना, त्या धार्मिक पुढाऱ्यांना आजच्या शुभवर्तमानामध्ये तो स्वतःची ओळख मी अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी आहे असं करून देतो. यशिया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनाद्वारे बॅबिलॉनच्या बंदिवासामध्ये असलेल्या इस्रायल लोकांचं सांत्वन करतो. कळत न कळत प्रत्यक्षपणे तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्यांना सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त येण्यानं काय घडणार आहे, काय काय होणार आहे, हा तारणारा हा मसिया काय काय करणार आहे, याविषयी सविस्तर भविष्यवाणी आणि भाके तो आपल्या ग्रंथामध्ये करतो. प्रभू येशू ख्रिस्त लोकलिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 ओवी 16 ते 19 मध्ये स्वतःविषयी बोलताना आणि सांगताना, स्वतःची ओळख करून देताना याच यशिया ग्रंथाचा वापर करून आजच्या पहिल्या वाचनामधील शब्दांचा आधार घेऊन आपली स्वतःची ओळख समस्त इस्रायल लोकांना करून देतो. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे, दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, पौलानं थेसलोनिकाकरास पाठवलेल्या पत्रामध्ये पौल ख्रिस्ती श्रद्धावंतांना सातत्याने प्रार्थना करण्याचा बोध आणि सल्ला देत आहे. आणि आपणास सांगतो की प्रभूवर उतरलेला तो पवित्र आत्मा हा आपल्यापैकी प्रत्येकामध्ये हा ईश्वरी आत्मा आहे. त्या पवित्र आत्म्याला, त्या प्रकाशाला आपण विझवू नये अशी इच्छा पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये व्यक्त करीत आहे. हा पवित्र आत्मा आपणास आपली स्वतःची ओळख जगाला करून देण्यासाठी सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला पाचारण करीत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ईश्वरी नजरेमध्ये आपलं शिक्षण, आपलं नाव, आपलं गाव, आपलं पॅन कार्ड, आपला पासपोर्ट, आपला आधार कार्ड, आपली डिग्री, आपले हे सौंदर्य, आपला पेहराव, आपला घराणा आणि आपली प्रॉपर्टी एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून ही माझी खरी खुरी ओळख होऊ शकत नाही. हा आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या कॅरेक्टरवरती, आपल्या पर्सनॅलिटीवर असलेला वरच्यावर हा मुलामा आहे. हे केवळ बाह्य आवरण आहे. जगाला आपली खरी ओळख आपल्या आचरणाद्वारे, आपल्या सत्कृत्याद्वारे, सत्कर्माद्वारे आणि आपल्या सेवेमध्ये आपल्याला करून द्यायची आहे. मी ख्रिस्ती आहे हे मला इतरांना शब्दानं बोलण्याची आणि शब्दानं सांगण्याची गरज नाही. ख्रिस्ताची शिकवण, ख्रिस्ताचे विचार, ख्रिस्ताची मूल्ये, ख्रिस्ती श्रद्धा, ख्रिस्ती विश्वास हा माझ्या आचरणातून, हा माझ्या कृतीमधून जगासमोर आला पाहिजे.
आपलं रोजचं दैनंदिन आचरण, आपलं वागणूक समाजामधील, गावामधील, घरामधील, शेजाऱ्यांमधील आणि गावामधील आपलं हे आचरण बघून हा प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक आहे हे आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीनं ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या वागण्यामध्ये अनुभव आला पाहिजे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 2% सुद्धा ख्रिस्ती लोक भारतामध्ये नाहीत. इतरांच्या मानानं आपण संख्येनं कमी असलो तरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं जवळजवळ 35% योगदान आहे. सेवाभावी कार्य आहे. ही आपली खरी ख्रिस्ती श्रद्धावंतांची समाजामध्ये, जगामध्ये आणि भारतामध्ये ओळख आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही खरी आपली आयडेंटिटी आहे. संपूर्ण विश्वामधील ख्रिस्त सभेचं नेतृत्व करणारे ख्रिस्तवासी संत पोप जॉन पॉल दुसरे यांच्यावरती गोळ्या झाडल्या. आपल्या मारेकऱ्याला भेटण्यासाठी पोप महोदय तुरुंगात गेले. ही आपली ख्रिस्ती श्रद्धावंतांची ओळख आहे. पतीला, मुलांना जीमध्ये जिवंत जाळलं गेलं. ती पत्नी आणि ती माता ग्लॅडस स्टेन, आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. आपण सर्वस्वानं नष्ट झालेला आहे. आपलं आयुष्य संपुष्टात आलेलं आहे आणि ते करणाऱ्या त्या गुन्हेगाराला ती क्षमा करते. ही आपली ख्रिस्ती श्रद्धावंतांची खरी खुरी ओळख आहे. ही आपली खरी आयडेंटिटी आहे. शरीरावर प्रहार करून गतप्राण करणाऱ्या सिस्टर संत मरिया राणी हिची बहीण तुरुंगात जाऊन आपल्या बहिणीचा खून करणाऱ्याला राखी बांधते, त्याला क्षमा करते. ही आपली खरी खुरी ओळख आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी माहिती असणं आणि प्रभूची खरी खुरी ओळख असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची खरी खुरी ओळख झाल्याशिवाय, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थानं जाणून घेतल्याशिवाय, त्याचा अनुभव जवळून घेतल्याशिवाय आपण ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपली खरी खुरी ओळख जगाला करून देऊ शकत नाही. या जगामध्ये आपण ख्रिस्ताचे साक्षीदार बनू शकत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आपली खरी ओळख आणि आपली खरी आयडेंटिटी ही ख्रिस्तामध्ये आहे. हे जर आपणास कळलं, हे जर आपला समजलं, हे जर आपण जाणून घेतलं, तर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण कोण आहोत हे कोणाला सांगण्याची कधी गरज भासणार नाही. आणि आपण कोण आहोत असा प्रश्न आपणास विचारण्यास कोणी धजणार नाही. बंधू भगिनींनो, आपलं जीवनच, आपलं वागणंच, आपलं बोलणंच आणि आपलं आचरणच आपली जगाला ओळख करून देईल. आपण प्रभूची वाणी आहोत. आपलं हे शरीर त्या परमेश्वराचं मंदिर आहे आणि पवित्र आत्म्याचं निवासस्थान आहे. हीच या जगामध्ये, समाजामध्ये एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून माझी खरी खुरी ओळख आहे.